तर जाईल कुठं कुठं. सो हॅलो गायस, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमचा परत होता लाडका अशोक. लाडका आता आम्ही चाललो मुंबईला, मी आणि भाऊ. एक काम आहे, चेहरा बघू शकतो दोघांचा. ब्युटी पॅलेसला पण चाललो. थोडा एकदम हागराट चेहरा आहे दोघांचा. दमलून पूर्ण दिवसभर फिरलो आहे. बनवणार होतो आज ब्लॉग भाऊबीजचा, पण काय झाला माहितीये का, माझ्यावर फोन नाही रे, ह्याला सुचत नाही का ब्लॉग बनवता. आता पण मी बोललो म्हणून बनवत लावला. आता पण चाललेला खाली चाललो. आता ट्रेनने जायचं पुढे जाऊन. आता चल सरळ जाऊन लेफ्ट घे, चल तिकडं पार्किंगला. पहिल्यांदा आलो ही साईडची जागा बदलली खाली. एवढं गाड्या पण इथं रनिंग आहेत गाडी रोडवरती. मग या फिरायला इथंच लागतं ना गावाला. अच्छा, हा तर गाईस मुंबईला आम्ही चाललो ट्रेननी. एक आमचा पार्लरचं सामान घ्यायचं मम्मीसाठी थोडा, आणि एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये. रस्ता बघ कसा असत आहे का इकडं. सो इकडं आमच्या सोबत. हा इकडं चल, असाच रस्ता आहे. दाखव रस्ता, दाखव. चल सरळ. नाही व्हिडिओ मध्ये रस्ता दाखव. हे बघा, यांनी या अशाला रस्त्याने आणलाय. आता जर पाऊस पडलेला असता, पावसाने यायचो मी इथून. काय ते गोणी आणल्या उचलून. आता समज पाऊस पडला तर मग कसं येशील, बोलल्या चिखला हो. काय रे, लाव ना आपण वर्ष इथं पार्क कर ना. यांच्या मम्मी पार्क, ही आमची पार्किंग स्पॉट. इंटरलॉक कर भाई, पहिल्यांदा इंटरलॉक. झालं का इंटरलॉक? झालं का बघ. मग तिथून तर सरळ मी आलो वरती. बघ पायऱ्या बनवलं तुला. तिथून पायऱ्या येईन, तिथून शिकतील. चल. तर गायस आता आम्ही थांबलो. 4:58ची ट्रेन आहे, ती आम्हाला 6 वाजता मुंबईला पोहोचवेल. तर आता थोडा वेट करतो ट्रेनचा आणि बसतो. तो बघा हेलिकॉप्टर. हे भाई ते तो त्याचा आवाज नाही लिमिट असेल. मगाचपासून ट्रेन गाईस खाली होती आणि आता बघितलं ना तर फुल भरलाय. ट्रेन फुल भरलाय. म्हणजे एक तासात काय फरक पडला काय माहिती. फुलचं नाही भरलं पण भरलं बऱ्यापैकी भरलं. चल बसून तर भेटेल. बाहेर बघा एकदम. मुंबईला थोडं बरं वाटतं यार. वाजलं का ते 6:30 वाजलं ना. 6:30 वाजले आता ऑलमोस्ट. खूप गर्दी आहे इथे जायला. असं मला वाटतं आपल्याला भेटणार नाही बसायला.
जाताना. जाताना चेंबूरला जायचं एक काम आहे चेंबूरला पण जायचं, थोडं काम आहे. ते दाखवू पुढं. आता पहिले चाललो सामान घ्यायला क्रॉफर्डला. क्रॉफर्डला चाललो आहे, ब्युटी सेंटरमध्ये जातो बघतो. तुम्हाला माहिती नसेल तर चेक करा. ब्युटी सेंटर एकदम स्वस्तामध्ये ब्युटीचे प्रोडक्ट भेटतात. आमचं पार्लर आहे ना, म्हणून आम्ही आणतो तिथून. तर बघू शकता तुम्ही. हे बघ काय केलंय. कर ना. प्रोजेक्ट करतात तो इमेज याच्यावरती. सही आहे रे. नाही फोडले, दाखवलं ब्लॉगमध्ये दिसत नाही. ॲडने नेला कोणतरी खेचून. नेला तर नेला तर काय करू. धावत जायचं, काय ते कोण घेऊन देईल. माझा घेऊन जा. कुठं आता तिथं कॅब भेटतात, तिथून घेऊ कॅब. प्रॉपर्टीला Cab. जाऊ. चालत तर जाऊ शकत नाही कटाला. भाई फुल गर्दी आहे यार. हे लिंबू सोडा पियाचं का रे. बिस्लरीवाला आहे म्हणून विचारलं तुला. चला तर नेक्स्ट पुढचा तुम्हाला शूट करून दाखवतो. आता सध्या तर इथे आम्ही रस्त्यावरती आलो आहेत. फोन हातमध्ये ठेवला आहे. चाललं तर सिग्नल नाही तरी पण चालतं. बघ चाललं बघ. थांबायचं का आपण सिग्नलसाठी. ते बघू शकतो. हा बोलतो म्हणून थांबवा, हा बोलतो म्हणून थांबूया. व्हिडिओ दाखव रे. थांबतो हा म्हणून. बघा दाखव. ते हा फोन नेतील असा. आता हा मग म्हणून नसेल तरी पण. असं इकडचं इकडे कोण घेऊन जाईल गाडीत नाही. चल. भाई हे बघ सुटला बोलता. अरे इथला सुटलेला एक साईडचा. हे सुटलं नाही, ते लोकांचं बघून तू निघला. सुटला कुठलाच नाही. काय रे बोलतो आता ट्रॅफिक नियम फॉलो करणार. हे बघ सुटला आहे. ग्रीन आहे बघ. ग्रीन आहे ग्रीन आहे. काय रे पोपटच केलं असतं मी. म्हणजे 15 मिनटं असंच थांबलो पण 10 मिनटं 5 मिनटं तिथं. अरे पण तो गाडी चालू होता. आता गाडीच नाही तर निघलो. चल कुठं आता जायचं. इथं टॅक्सीवाल्याला विचारतो क्रॉफर्ड. तहान लागली ना मला म्हणून. इथं पिऊसा करत वाढला. लिंबू पाणी पाणी घेऊ काय भेटते का बघू. तहान लागली रे भरपूर. ते उसं रस आहे उसं रस. हा मग उसाचा रस आहे म्हणून आणलं मी. तिथे मस्त लागतं. मैं 2 लगा दो. अरे नहीं ये ग्लास बड़ा दिखता है ना दिखने में. पानी को बटन दो उठाई दिया. बड़ा नहीं बड़ा नहीं छोटा दो. बड़ा वाला छोटा वाला ऐसे करके 4 बार करना यार. कीमत दिया आप पर डिसाइड कर. छोटा 3 बड़ा दिए 4 बार तो मुझे 4 बार मुझे बांट. ये बोला उसमें दो, मैं बोला ग्लास में दो. ऐसे हुआ. वो ऐसा होता है. अब बताओ कोई बॉटल निकाल के दे रहा हूँ वैसे. इधर डस्टबिन किधर इसमें डाली. अगर रखा हो नहीं हाथ में एक बात नहीं छोटा. वो उधर भी होता है ना. मीटर ना. मीटर ना. अरे मीटर के सब चलो 100 रुपये बोलता है. चल मीटरची हिसाबचे बघूया कोण करते का. अंकल क्रॉफर्ड 2 है. मीटर के हिसाब से चलो. क्यों नहीं चलता यार. सब शेयरिंग का है. काय करता. कितना होएगा. 100 बोलते. सामने से क्रॉस करना वो साइड से. चल क्रॉस करून बघू. त्याला 100 तुला माहिती आहे का गाईस. इथं ते 100 रुपये बोलतात पण त्यापेक्षा ना मीटरवर गेलं ना 40 ते 50 रुपयानं जाऊ आम्ही.
स्कॅमिंग असते रे इथे टॅक्स. विचारे अंकलला. अंकल क्रॉफर्ड अंकल क्रॉफर्ड जाएगी मीटर ना मीटर ना 50 ना. हां चल ठीक आहे चल. तर गाईस तुम्ही बघला का तिथे 100 इथं 50. ओके तर तुला काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे? एक रस्ता क्रॉस केल्यानंतर किती फरक पडला. मग डायरेक्ट आज जा. 50% डिस्काउंट. क्रॉफर्डला आणि इथे समोर तुम्ही जेव्हा आपण एंट्री करता ना ब्युटी पॅलेस बंद आहे. अरे वा भाई पाच का? एवढं लांब आलो आपण आणि ब्युटी पॅलेस बंद आहे. ते साईडला एक आहे ना. चल ब्युटी सेंटरला जाऊ यार. आज भाऊबीज ना. भाऊबीज असलं तरी आज क्राऊड कमी वाटतंय. इकडे कमी आहे तिकडे जास्त होता. इथं नाही तर भरलेला असता. आवरा मोकला नाही रोड जातो. हे ब्युटी सेंटर कुठे आहे तो इथंच ना. ऐका चालू तो तरी हाय हाय. तर ब्युटी पॅलेस बंद होता तर आता ब्युटी सेंटरला आलो. बघा ब्युटी सेंटर तर चालू आहे. आतमध्ये जाऊन बघूया इथे भेटतात का. मी नाही आलो ब्युटी सेंटरला कधी. मी ब्युटी कॅरेटिन प्रोडक्ट आवडले बसलो. ओके ओके. बंद करायला सांगितलं. मला बोलले बंद करा इथे अलाउड अलाउड नाही करून मला वाटतं सगळीकडे नसेल अलाउड. त्या आतमधलं प्राइजेस वगैरे आपण सांगतो ना एक आणि ते बघून दुसरे लोक येतात त्यांच्या इथं घ्यायला कमी price या मध्ये. प्राइस मध्ये तुम्ही दिलेला आणि त्यांच्याकडे ऑफर्स लागत असतात सारखे म्हणून त्या लोकांनी बंद ठेवलं होते का आता. चला आता दुसरी इथे चाललो. तिथे नाही आता भेटला दुसरीकडे मला. चाललो तिथे पण नाही भेटला. ज्या गोष्टीसाठी आलो तीच गोष्ट नाही भेटली. बाकी सर्व होते अवेलेबल. तो मोबाईल कोणतरी मला वाटतं घेऊन जाणार आहे टाकून. मी ठेवतो आतमध्ये. इथं पण बघा पाऊस आलेला आहे. दुकानं सगळी बंद झाले. सगळी इथे एक साईडला लागली. पाऊस पडते फुल. सर्व लोक बाजूला आहेत आणि हा बघा इथं सुद्धा टोसाला बसलाय. काय बोलायचं बाई सांगा. आणि लोक मला बोलतात खातच म्हणजे आज जिथं जातं ना तिथं बसतं खायला तरी पोट नाही बाहेर येत बाई. माझंच येतं बाई. शॉप तर बंद आहे. इथं जायचं होतं आपल्याला ब्युटी पॅलेसला. तर गाईज आता आम्हाला सामान नाही भेटला तो. आणि पोहोचलो इथे येऊन आम्ही. पाऊस पण पडतोय. ट्रॅफिक पण झाली. हॉटेल आहे ना गुलशन इराण. कधी आले ना तुम्ही
इथे क्रॉफर्डला, तर इथे जरूर विजिट करा. भरपूर भारी असते, एक नंबर क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर असते आतमध्ये. मला अभिषेकने दाखवलेला भाई, भारी असतं इथं सगळं खायला आतमध्ये. खूप जुना आहे हॉटेल हा. बरं, भरलेलंच असतं, कधी पण आतमध्ये गेलं ना थांबायला लागते लाईनीत बाहेर. आम्हाला इथं तर कोण कॅबवाले पण थांबवत नाही, टॅक्सीवाले पण थांबवत नाही. इथे आलो तर आणि फसलो आम्ही. जवळच्या जवळ कोणच आम्हाला ड्रॉप नाही करत. आणि असं आहे की पाऊस चालू आहे तर भिजू पूर्ण जातपर्यंत. भिजू काय, भिजलो हे बघा अवतार बघा, पूर्ण डोकं भिजलं. उद्या आजारी नाही पडलो तर बरं आहे. दोघे जणी नाही आजारी पडलो तर बरं आहे ना. एक जण पडला तर जमतं, 2 जणांना जमणार. भाई पाऊस कसं ना अचानक लागला, आधी तर काय वाटलंच नव्हता. हा अरे पावसाचं नामोनिशाण नव्हता. तेच सांगते, ज्या गोष्टीसाठी आलेलं त्या गोष्टी झालीच ना भाई. काय नशीबच आज बेकार आहेत आमचे. ही बाई कशी थांबवतो मच्छीमध्ये, काही गरज आहे का गाडी थांबवतो. तर आम्ही आलो स्टेशनला निघलो पनवेलसाठी. ट्रॅफिक इथं गर्दी बघा, याला कचरा झाला नुसता. आमचा पूर्ण दिवसाचा पोपट झाला आहे. ॲक्च्युली आम्ही सकाळपासून तयारी करून जायचं पूर्ण प्लॅनिंग केली. सकाळ पण नाही, 1 दिवस अगोदर ज्या गोष्टीसाठी आलेलो ना आम्ही, त्या 2 दिवस अगोदर आम्ही प्लॅन केला. आज धंदा पण बंद ठेवू आणि इथून CSTवरून मग मी ते प्रोडक्टसुद्धा घेऊ आणि जाताना जो काम आहे ना तो पण करून जाऊ. बट असं झालं, प्रोडक्ट पण नाही भेटले, पाऊस पण आला, हे पूर्ण भिजलं, थंडी लागते आणि तो काम करायला आला तरी सुद्धा नाही झाला आहे. पूर्ण आज दिवसच खराब आहे, काय माहिती काय नाही. आता बघतो परत वाटेच्या गाडीवरती बघा बाहेर. तर गाईस आता आलो खांदेश्वर स्टेशनला. भैया थुकून वाट लावली होतं बाई, अंगाला वास मारत होते बाई. पूर्ण राईचं तेल वास येते अंगाला, गुटखा राईचं तेल. गाईस आता आलो खांदेश्वरशी आणि आम्ही ऑफ रोडिंग करत आहेत. तुम्ही बघू शकता आमचा दोन्ही पण काम झालेलं नाही. उलटा घे ना, तुझ्याकडे जा घे ना, समोरचं काय तर दाखव. काहीच नाही दिसणार का लोकांना, काय दिसणार आहे असं पण नाही का, तू कालोखात दिसणार नाही का लोकांना, कसं दिसेल मी असं आहे. म्हणजे स्वतःला काला बोलतोस का? मग हाय तर हाय बाई, मी काल आहे त्यानं काय. फटाकेच फुटतायत आणि बॉम्बेला बाई मी एकही नाही बघितलं, लिटरली कायच नाही बघितलं. अरे तू किती टाइम गेलता, आता पटांग फोडता, रात्री फोडता, संध्याकाळी थोडी फोडता. 7:30 8ला एक तरी फुटला असणार रे, कोणतरी छोटा मुलगा. पनवेल भरलाय पूर्ण रे. घरी आलोय, चेंजिंग केलंय आणि आता चाललो खाली फटाके फोडायला फुटबॉल. तर पण मुंबईचं तर काही कामच नाही झालं. अरे लय बेकार सांगू. लिटरली मला तर असं वाटलं उगाच गेलो. आणि नाकातनं ना, तू भले मी फ्रेश झालोय पण तो असं वाटतं नाकात माझे वास आहे, गेलं नाही बाई, विमलचा वास आहे बाई. समजत नाही लिटरली काय करू, समजत नाही. असं जाऊन दे ते सोड. जसं काय तूच येते डोक्यात माझे वास येते, तू ते सोड विषय. आता परत नाही जाणार मी, परत नको जाऊ तू. तूच जा. आणि खाली हे आमचं स्टॉक आजचा फोडण्याचा. चल रे. सगळं पेटते, सगळं फटाके फुटलं नाही तर फुस आहेत मोठ्या. ते 60 रुपयाला परवडलं. आपण लागते 60 वाला, 15 वाला वेटर होत आहे दोन. तू यू पण आहे ना कंदील सोडायचं वरती. हा अंदा जा आमचे इथं आहे ना. हेडला ये तू परत पाठी. एक काम करत ना, जरा धुरला सोड त्याच्या.
जा बाबा जा जा, कोणती घरात नको घुसू. चाल आमचे चाललंय का काय? नाही गेला आता जाऊन दे, आता काही नाही होणार. मला वाटलं परत ते यायचं चाललंय. आता जा बाबा, आता गेला. आता आमचा संबंध नाही, कुठं पण फेट. वरती नाही, खाली कुठे पाहिजे, लांब हो. चमत्कार, आतमध्ये गेलाच नाही तो, काहीच नाही तिकडे. इथं लाव, इकडे लाव. नको अरे झोपून लावून डायरेक्ट पूर्ण. नाही दे इकडे दे. अरे इकडे दे. नको वरती जाईल तो, खाली आपली पडत. अरे खालची तिथं फिटवलं. दाखवू 100% पाण्यात जाईल. बघ लावलं त्या साईडला काढ. इकडं नको काढू, असं काढतोस. राहून तुला लाव. तू जाईल कुठं? इथं आहे. No! God, please, no! कुठला नाही तो. पाण्यात फुटला पाहिजे ना, तर सरळ कर. तो मोठावाला आडवा गेला तो इकडं. मोठावाला आडवा गेला तो. आपले झालेत फटाके वाजून, पण आता लास्टचा एक कंदील सोडत आहेत वरती. चला हे सोडल्यानंतर बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो. फास्ट जाईल हवा पण भारी आहे त्याला. नाही झालं नाही, चाललाय फुल पॉवर. चलो बाय बाय गाइस.